7 फेब्रुवारी रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत झालेल्या मार्चच्या बैठकीमध्ये मिळालेल्या आश्वासनानुसार आम्ही संभाव्य संप स्थगित केला होता। परंतु 15 दिवस उलटून गेल्यानंतरही बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही। बैठकीमध्ये विद्यावेतनवाढीचा प्रस्ताव 2 दिवसात मंजूर करू असे सांगितले होते, परंतु 2 आठवड्यानंतरही विद्यावेतनवाढीचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही। त्यानंतर बैठकीमध्ये नवीन वसतिगृहांना मंजुरी दिल्याचे सांगितले होते, परंतु अद्यापपर्यंत एकाही नवीन वसतिगृहाला मंजुरी दिल्याचे शासनाने पत्रक दिलेले नाही। त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे। जर शासनाने आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नवीन वसतिगृह मंजुरी तसेच विद्यावेतनवाढीचे प्रस्ताव यांना मंजुरी दिली नाही तर संध्याकाळी 5 नंतर मध्यवर्ती माठ संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर बाह्य रुग्ण विभागातील सेवा बंद करणार आहे। या काळामध्ये होणाऱ्या रुग्णांच्या दुर्व्यवस्थेला संपूर्णतः महाराष्ट्र शासन जबाबदार राहील। धन्यवाद।